सुरुवात करू शकतो सर. रेकॉर्डिंग केलंय स्टार्ट. ओके. सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. इयत्ता 7वी शिष्यवृत्तीमध्ये अत्यंत महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे वयवारीवरची उदाहरणं. दरवर्षी इयत्ता 7वी स्कॉलरशिप मध्ये याच्यावर आपल्याला एक प्रश्न नेहमी विचारला जातो आणि यामध्ये जे विचारले जे प्रश्न आहेत यामध्ये तुलना केलेली असते. आईचं वय, मुलाचं वय, वडिलाचं वय, मुलाचं वय किंवा भावंडांची वय असतात. काही उदाहरणामध्ये आपल्याला पट दिलेली असते आणि अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात. आणि उदाहरण एकदम सोपं असतं. फक्त आपल्याला त्या उदाहरणामध्ये समीकरण तयार करता आलं पाहिजे. दिसताना आपल्याला जरी वयावरची उदाहरणं असली तुम्ही पर्यायाकडून ती उदाहरणं सोडू शकता. आणि पाहायला गेलं तर ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं इक्वेशन या टॉपिक वरची आहेत. म्हणजे समीकरण, इक्वेशन इन वन व्हेरिएबल या टॉपिक वरती ही उदाहरणं आहेत. म्हणजे टेक्चल समीकरण हा प्रश्न आपल्याला याच्यावरील जे प्रश्न आहेत हे बुद्धिमत्तेमध्ये देखील विचारले जातात आणि गणितात देखील विचारले जातात. मागील वर्षीपासून इयत्ता 7वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्यात आलेली आहे. हे शिष्यवृत्ती परीक्षेचं दुसरं वर्ष आहे आणि यामध्ये आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. त्यामुळे हा जो घटक तुमच्या समोर घेतलेला आहे तो घटक आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊया आणि परीक्षेमध्ये याच्यावरती कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला तो प्रश्न एका मिनिटाच्या आतमध्ये सोडवायचा आहे. मग त्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे हे आपण या तासिकेला पाहणार आहोत. आज आपण या वयवारीवरती 10 उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया आपण पहिल्या उदाहरणाला. सर्वांना स्क्रीनवरती उदाहरण दिसत असेल. तुम्ही वहीमध्ये फार तर ते उदाहरण लिहून घ्या. आपण सोप्याकडून अवघडाकडे जाणार आहोत. सुरुवातीला काही सोपी उदाहरणे घेणार आहोत आणि त्यानंतर तसंच पुढे आपण याच टॉपिक वरील कठीण उदाहरणं कशा प्रकारे आपल्याला विचारले जातात हे देखील आपण पाहणार आहोत. तुमच्या समोर पहिलं उदाहरण आहे. वडिलांचं वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. त्यांच्या वयांची बेरीज 68 वर्षे असल्यास मुलीचे वय किती असेल? उदाहरण आपण काळजीपूर्वक वाचूया. उदाहरण वाचन करत असतानाच आपल्याला त्या उदाहरणाचा अर्थ लागला पाहिजे. या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये काय दिले आपल्याला? वडिलांचं वय हे
मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, चल घ्यायचं आहे, व्हेरिएबल घ्यायचे आणि या टॉपिक वरची उदाहरणं सोडवत असताना किंवा समीकरणावरची जी उदाहरणं आपल्याला विचारली जातात, ही उदाहरणं सोडवत असताना आपण काय करूया, की जे लहान आहे त्यांना आपण एक्स मानूया. त्याचं कारण असेल, लहानला जर आपण एक्स मानलं तर जे मोठे आहेत त्यांची व्हॅल्यू घेताना आपल्याला ते प्लस करून घेता येतं, म्हणजे आपल्याला अडचण येत नाही उदाहरण सोडवताना. आता या ठिकाणी वडिलांचं वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. तिप्पट आहे म्हणजे समजा मुलीचं वय आपण 5 वर्ष पकडलं तरी वडिलांचं वय 15 वर्ष होणार आहे. ओके. मग आपण या ठिकाणी काय करूया, मुलीचं वय जे आहे त्याला आपण या ठिकाणी एक्स मानूया. ओके. मुलीचे वय बरोबर आपण काय म्हणूया, त्याला एक्स घेऊया. मुलीचं वय जर एक्स झालं तर वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. ज्यावेळेला पट येते त्यावेळेला आपण काय करतो, गुणाकार करतो. या ठिकाणी मुलीच्या वयाला आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 3 ने गुणावं लागेल. 3 ने गुणल्यानंतर वडिलांचं जे वय आहे ते काय होईल, 3x होईल. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला x गुणिले 3 लिहिण्याची आवश्यकता नाही. हे सुरुवातीचं उदाहरण आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. मुलीचं वय x झालं आणि वडिलांचं वय हे मुलीच्या वयाच्या, ज्या वेळेला लक्षात घ्या की चा ची चेच्या हे शब्द आपण वापरतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची असते. मग या ठिकाणी मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, या ठिकाणी ते झालं 3x. पुढचं वाक्य काय आहे, त्यांच्या वयांची बेरीज 68 आहे. त्यांच्या वयांची म्हणजे मुलीचं वय आणि वडिलांचं वय दोघांच्या वयाची बेरीज ही 68 येणार आहे. मग आपण खाली काय करूया, समीकरण तयार करूया त्याचं. ओके. मग त्याचं समीकरण जे आहे ते समीकरण काय होणार आहे, या ठिकाणी हे एक्स म्हणजे मुलीचं वय आणि वडिलांचं वय या दोन्हीची बेरीज किती होणार आहे, 68 होणार आहे. मग याचं समीकरण होईल एक्स अधिक 3x बरोबर, आणि दोघांच्या वयाची बेरीज किती येणार आहे, 68 येणार आहे. मग आता या ठिकाणी या दोन्ही लाईक टर्म्स आहेत, एक्स आणि 3x, यांची आपण बेरीज करूया. एक्स अधिक 3x बरोबर 4x बरोबर 68. या ठिकाणी 4 गुणिले इकडे आल्यानंतर काय होतील, भागिले होतील. म्हणजेच x बरोबर 68 भागिले 4. आता या ठिकाणी 68 ला आपल्याला काय करायचं आहे, 4 न भागायचं आहे. 4 न भाग केल्यानंतर 4 1 4, 2 शिल्लक राहिले, 4 7 28. म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आलेली आहे, 70 आलेली आहे. आणि आपण या ठिकाणी x कुणाला मानलेला आहे, मुलीला मानलेला आहे. म्हणजेच काय, मुलीचे वय किती येणार आहे, 17 वर्ष येणार आहे. हा यातील जो पर्याय आहे तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे. आता या ठिकाणी याच्यावर अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुलीचे वय 17 वर्ष आहे, जर मुलीचे विचारतील असं काही नाही. वडिलांचं जर वय विचारलं तर वडिलांचे वय किती, मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. किती येणार आहे, 3x म्हटल्यानंतर 3 गुणिले 17, 17 त्रिक 51 वर्षे हे येणार आहे वडिलांचे वय, आणि 17 वर्ष झाले मुलीचे वय. आता याच्यावर अजून काय प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, तर दोघांच्या वयातील फरक. समजा आपल्याला विचारलं तर दोघांच्या वयामध्ये कितीचा फरक आहे. फरक काढायचा म्हटल्यानंतर आपल्याला काय करावे लागते, वजाबाकी करावी लागते. 51 वजा काय करावं लागेल आपल्याला, 17 करावं लागेल. या ठिकाणी एक हातचा घेतला 11 आणि या ठिकाणी राहिले 4. 11तून 7 गेले 4, 4तून 1 गेला 3. आणि फरक जर आपण काढायचं म्हटलं तर तो येणार आहे 34 वर्ष. म्हणजे या एका प्रश्नावरून आपण मुलीचं वय काढलं, वडिलांचं वय काढलं आणि त्यांच्या वयाचा फरकही काढला, आणि बेरीज ऑलरेडी किती आहे, 68 वर्ष आहे. ओके. सगळ्यांच्या लक्षात आलंय उदाहरण. ठीक आहे. आता आपण पुढचं एक उदाहरण घेऊया. घाई होत असेल तर तसं सांगा. ठीक आहे. पुढचं उदाहरण तुमच्या समोर आहे.
सर्वांनी वाचा. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल, तर मुलाचे वय काढा. पुन्हा एकदा प्रश्न पहा. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9. याला आपण या ठिकाणी 4/9 असे देखील म्हणू शकतो. तर मुलाचे वय काढा. ओके. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी काय करणार आहोत. आई आणि मुलगा यामध्ये लहान कोण आहे. मुलगा आहे. तर जो लहान आहे त्याला आपण या ठिकाणी काय करणार आहोत. एक्स मानणार आहोत. मग या ठिकाणी आपण काय करूया. मुलाचे वय काय म्हणूया आपण एक्स मानूया. आईचे वय, आई ही मुलापेक्षा 25 वर्षांनी वय जास्त आहे. मग आईचं वय काय होणार आहे. एक्स अधिक 25. ओके. पुढचं जे वाक्य दिलंय ते पुढचं वाक्य काय आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल. मग 8 वर्षानंतर म्हटल्यानंतर दोघांचं जे वय आहे ते काय होणार आहे. वाढणार आहे, म्हणजे पुढे जाणार आहे. आणि पूर्वी जर म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. वजा करायचं आहे. मग इथं जर आपण या ठिकाणी असं केलं. 8 वर्षानंतर असा एक छोटासा कॉलम तयार करा. मग 8 वर्षानंतर मुलाचं वय काय होईल ते आपण पाहू. आईचं वय काय होईल ते पाहू. इथं आहे एक्स अधिक 8 आणि यामध्ये आईचं वय काय होणार आहे. एक्स अधिक 25 अधिक 8. म्हणजे या ठिकाणी झालं एक्स अधिक 8 आणि या ठिकाणी झालं एक्स अधिक 33. हे 8 वर्षानंतरचं गुणोत्तर या मांडणी या पद्धतीने होणार आहे. आणि ते जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आहे 4/9 म्हणजे 4/9. आता मांडताना जे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे ते कसं दिलेलं आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर. म्हणजे अगोदर घेताना आपल्याला काय करावं लागणार आहे. या ठिकाणी मुलाचे वय आणि खाली घ्यावं लागणार आहे आईचे वय. आता हे जे आहे ते 8 वर्षानंतरचं आहे आणि ते गुणोत्तर 4/9 आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे. मुलाचे वय एक्स अधिक 8 छेद एक्स अधिक 33 बरोबर गुणोत्तर घेऊया आपण 4/9. ओके. आता या ठिकाणी इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. हे इक्वेशन सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं. या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. आता हे एकचल समीकरणावरची उदाहरणं आहेत. समजून घ्या व्यवस्थित. याला क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. क्रॉस मल्टिप्लाय करायचंय म्हणजे काय. एक्स अधिक 8 ला आपल्याला 9 ने गुणायचं आहे आणि एक्स अधिक 33 ला आपल्याला 4 ने गुणायचं आहे. मग आपण अगोदर काय करूया. एक्स अधिक 8 ला 9 ने गुणूया. मग 9 हा आपण कंसाच्या बाहेर घेऊया. 9 न एक्स अधिक 8 बरोबर. आता काय करूया. एक्स अधिक 33 ला 4 ने गुणूया. 4 कंसाच्या बाहेर घेऊया. एक्स अधिक 33. ओके. आता या ठिकाणी कंसाच्या बाहेरचं जे पद आहे त्याने आतल्या पदाला काय करायचं आपल्याला गुणायचं आहे. मग 9 या ठिकाणी एक्स ला गुणायचं आहे आणि 9 या ठिकाणी 8 लाही गुणायचं आहे. 4 या ठिकाणी एक्स ला गुणायचं आहे आणि 4 आपल्याला 33 ला देखील गुणायचं आहे. मग 9 जर एक्स ला आपण गुणलं तर काय येणार आहे 9x. ओके. अधिक आता 9 एक्स ला गुणलं 9x झालं. आता जसं 9 आतल्या एका पदाला गुणलं तसं पुढच्या 8 ला देखील गुणायचंय. मग 9 जर आपण 8 ला गुणलं तर आपला गुणाकार काय येणार आहे सांगा. 9×8 72 बरोबर. आता 4 आतल्या दोन्ही पदाला आपल्याला गुणायचंय. 4 आपण काय करूया एक्स ला गुणूया. काय झालं 4x अधिक 4 आपण काय करूया या ठिकाणी 33 ला गुणूया. डायरेक्ट जर तुम्हाला या ठिकाणी गुणाकार करता येत नसेल तर बाजूला लिहून घ्या. 33 गुणिले 4. 4 त्रिक 12 हात चाले. 4 त्रिक 12 हात चाले.
132. आता या ठिकाणी 9x अधिक 72 बरोबर 4x अधिक 132 या पद्धतीने मांडणी झालेली आहे. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं आहे, ही जी पद आहेत ही पद काय करायची आहेत, एक्सचेंज करायची आहेत. ज्यावेळेला आपण पद एक्सचेंज करतो त्यावेळेला पद बदलल्यानंतर त्यांचं मूळचं जे चिन्ह आहे ते बदलतं. उदाहरणार्थ आपण जनरली काय करूया, व्हेरिएबल असणार जे पद आहे ते काय करूया, डाव्या बाजूला घेऊया. या ठिकाणी हे 4x जे आहेत हे पॉझिटिव्ह आहेत, त्याला जर आपण इकडे घेतलं तर ते काय होणार आहेत, निगेटिव्ह होणार आहेत. आणि 72 जे आहेत हे पॉझिटिव्ह आहेत, ते इकडे काय होणार आहेत, निगेटिव्ह होणार आहेत. मग मांडणी काय होईल, 9x हे पॉझिटिव्हचे काय झाले, निगेटिव्ह 4x, कारण आपण त्यांची बाजू बदललेली आहे. बरोबर 132 जसे आहे तसे या ठिकाणी खाली घेतले आणि 72 जे आहेत हे पॉझिटिव्ह आहेत, ते इकडे आल्यानंतर काय होणार आहेत, निगेटिव्ह होणार आहेत. ओके, आता यांची आपण वजाबाकी करूया. 9x वजा 4x याचं उत्तर येणार आहे 5x बरोबर 132 वजा 72 यांची वजाबाकी करा. यांची वजाबाकी किती येणार आहे, 2तून 2 गेला 0, 13तून 7 गेले 6 आणि 1 कॅन्सल. हे 5x बरोबर किती झाले, 60 या ठिकाणी झालेले आहेत. आता या ठिकाणी 5 या ठिकाणी गुणिले आहेत, इकडे आल्यानंतर काय होतील, भागिले, म्हणून x बरोबर काय होणार आहे 60/5 आणि 5 ना आपण या ठिकाणी 60 ला भाग दिल्यानंतर 5 1 5 खाली 1 राहिला, 5 2 10, म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली आहे, या ठिकाणी 12 आलेली आहे. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर मुलाचे वय काढा. तर मुलाचं x म्हणजे आपण कोणाला मानलेलं आहे, त्या मुलाला आपण x मानलेला आहे, म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं, मुलाचे वय बरोबर 12 वर्षे. ओके, याच पर्याय क्रमांक अचूक आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुन्हा एकदा बारकाईनं पहा आपण नेमकं या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे. हे उदाहरण सोडत असताना आपण काय केलं, आईचं वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे, मग मुलाला x मानलं आणि आईचं वय घेताना काय केलं, x अधिक 25 घेतलं. 8 वर्षानंतर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं आपण, +8 केलं, म्हणजे मुलाचं वय झालं x अधिक 8, आईचं झालं x अधिक 33. आता या ठिकाणी मांडणी करताना एक बाब लक्षात घ्यायची की आपल्याला वाक्यामध्ये रचना कशा प्रकारे दिली, मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर, मग ती या पद्धतीने मांडावी लागेल. मुलाचे वय छेद आईचे वय, या ठिकाणी x अधिक 8 छेद x अधिक 33 बरोबर 4/9. हे इक्वेशन आपल्याला सोडवायचे, त्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचंय आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्या मांडणी अशी होईल आणि ते सगळं सोडवल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 12 वर्ष. ओके, आता जर पुढे जर असा प्रश्न असता आईचं वय काढा, तर आईचं वय काय आहे त्या ठिकाणी x अधिक 25, मग आईचे वय बरोबर x अधिक 25 बरोबर x किती आलेला आहे आपला 12 अधिक 25 बरोबर उत्तर येणार आहे आपलं 37 वर्ष, जर विचारलं तर. ओके, ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. पहा प्रश्न क्रमांक 3, वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांचे आजचे वय किती. आता आजचं वय आपल्याला ऑलरेडी काय दिले त्यांनी 7:2, आपण त्याला काय करणार आहोत, एकच्या फॉर्मॅट मध्ये मांडणार आहोत. म्हणजे वडिलांचे वय जर आपल्याला घ्यायचे झाले तर बरोबर हे आजचं वय आहे, वडिलांचे आजचे वय 7:2 आहे म्हणलं तर त्याला काय करूया आपण 7x मानूया. पुढे मुलाचे आजचे वय ते काय घ्यावं लागणार आहे आपल्याला 2x घ्यावं लागणार आहे. पुढे काय म्हटलंय 5 वर्षापूर्वी,
आता मगाचं जे उदाहरण होतं त्या ठिकाणी काय केलं होतं, आपल्याला वर्षानंतर म्हटल्यानंतर आपण इक्वेशन मध्ये काय करतो, प्लस करतो. ओके, आता या ठिकाणी 5 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग त्यांचं 5 वर्षापूर्वीचे वय, 5 वर्षापूर्वीचे वय म्हटल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, 7x वजा 5 आणि मुलाचं काय होणार आहे, 2x वजा 5. त्यावेळेला त्यांचं गुणोत्तर जे आहे ते काय होणार आहे, 6:1 होणार आहे. मग आपण याचं काय करूया, आता या ठिकाणी समीकरण मांडूया. मग ते समीकरण कसं होणार आहे, अगोदर आपल्याला वडिलांचं वय दिलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी वडिलांचं वय आणि खाली घेऊया मुलाचे वय. हे 5 वर्षापूर्वीचं आपल्याला घ्यायचंय. ते 5 वर्षापूर्वीचं झालंय 7x वजा 5, 2x वजा 5. मग या ठिकाणी 7x वजा 5 छेद 2x वजा 5 बरोबर, त्यावेळेला ते किती होत आहे, 6:1 म्हणजे 6/1. आता हे जे इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे ते आपल्याला काय करायचंय, सोडवायचं आहे. मगाच्या प्रमाणे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक न काय करायचंय, कंसात 7x वजा 5 याला गुणायचंय आणि 6 न काय करायचंय, 2x वजा 5 याला गुणायचंय. कंसाबाहेरच्या पदानं आतल्या पदाला जर आपण गुणलं तर आपलं उत्तर काय येणार आहे पहा, एक न जर त्याला गुणलं तर व्हॅल्यू तीच येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आलं 7x वजा 5 बरोबर 6 ने जर आपण याला गुणलं तर 6 दुने 12x वजा 6 पंचे 30. ओके, पुढे आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं, इक्वेशन सोडवायचं आहे. ओके, मग या ठिकाणी हे जे पद दिलेलं आहे 7x हे पॉझिटिव्ह आहेत. पुढे जर आपण दुसऱ्या बाजूला जर ते ट्रान्सफर केले तर ते पॉझिटिव्हचे काय होतील, निगेटिव्ह. आणि -30 जे आहेत ते जर या बाजूला घेतले तर ते पॉझिटिव्ह होतील. म्हणजेच आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय होतील, 12x वजा 7x हे पॉझिटिव्ह जिथे निगेटिव्ह झाले, या ठिकाणी -5 आहेत आणि या ठिकाणी -30 जे आहेत तिकडे नंतर काय होतील, +30. ओके, मग या ठिकाणी एक पद निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, अशा वेळेला आपण काय करतो, वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. 30 मधून 5 गेल्यानंतर उत्तर किती आलं, 25 बरोबर 12x मधून 7x गेल्यानंतर उत्तर किती आलं, 5x. ओके, आता या ठिकाणी 5 गुणिले आहेत, या बाजूला आल्यानंतर ते काय होणार आहेत, भागिले होणार आहेत. म्हणून 25 भागिले 5 बरोबर किती आलं, x. या ठिकाणी जर 5 न जर 25 भागला, 5 एक 5, 5 5 25, मग x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली आपली, 5 आलेली आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, आजचे वय विचारलेले आहे. आता आजचं वय आपण या ठिकाणी सुरुवाती लिहिलेलं आहे. हे जे वय आहे ते 5 वर्षापूर्वीचं वय आहे. मग या ठिकाणी त्यांचे आजचे वय आपल्याला काढायचे आहेत. वडिलांचे आजचे वय बरोबर 7x. ओके, x ची व्हॅल्यू किती आहे, 5. मग 7 गुणिले 5 बरोबर 35 वर्षे. आणि पुढे मुलाचे आजचे वय बरोबर ते किती आहे, 2x आहे. ओके, मग 2x बरोबर 2 गुणिले 5 बरोबर 10 वर्ष. म्हणजे वडिलांचं वय आलं 35 वर्ष आणि मुलाचं वय आलं 10 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. मगाच्या प्रश्नामध्ये आपण काय केलं होतं, पूर्वीचं विचारलेलं होतं. आता आणखी एक थोडासा वेगळा प्रश्न घ्या. चौथा प्रश्न, आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3:1 आहे.
6 वर्षानंतर या ठिकाणी उल्लेख काय केलेला आहे, 6 वर्षानंतर म्हणजे पूर्वी आणि नंतर हे दोन शब्द जर आले, पूर्वी म्हटलं की आपल्याला या ठिकाणी मायनसचं साइन वापरायचं आहे, नंतर म्हटलं की आपल्याला या ठिकाणी प्लसचं साइन वापरायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं गुणोत्तर किती होणार आहे, 7 3. तर त्यांचे आजचे वय किती. मग या ठिकाणी आपण आईचे आजचे वय काय म्हणूया, 3x आणि मुलीचे आजचे वय बरोबर या ठिकाणी एक एक्स म्हणजेच काय होणार आहे, एक्स होणार आहे, कारण एक्स म्हणजेच काय, एक एक्स. आता पुढे काय म्हटलंय, आपण या ठिकाणी कॉलम करूया. 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर म्हटल्यानंतर त्यांच्या वयामध्ये, दोघींच्या वयामध्ये 6 वर्ष वाढणार आहेत, म्हणजे 3x+6 आणि या ठिकाणी x+6 होणार आहेत. त्यानंतर त्यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर होणार आहे 7 3. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, त्याचं समीकरण मांडायचं आहे. ते समीकरण या पद्धतीने होईल, 3x+6 छेद x+6 आणि ते गुणोत्तर आहे 7 3 म्हणजे 7/3. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी करूया. ओके, 3x+6 याला आपल्याला काय करायचं आहे, 3 ने गुणायचं आहे. म्हणजे 3 ला आपण कंसाच्या बाहेर घेऊया आणि आतमध्ये 3x+6 बरोबर, आता या ठिकाणी 7 न x+6 ला गुणायचं आहे, म्हणजे 7 कंसाच्या बाहेर आतमध्ये x+6. आता बाहेरच्या पदानं काय करायचं, आपल्याला आतल्या पदाला गुणायचं आहे. 3 न या पदाला, या पदाला, 7 न या पदाला आणि या पदाला आपल्याला गुणायचं आहे. 3 न जर या पदाला जर गुणलं तर उत्तर काय येणार आहे आपलं, 3 त्रिक 9 x अधिक 3 6 18 बरोबर 7 न x ला गुणल्यानंतर काय येणार आहे, 7x अधिक 7 6 42. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे, पद एक्सचेंज करायचे आहेत. ओके, 7x या ठिकाणी कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहेत. हे 7x वजा 9x वजा 7x बरोबर 42. हे पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होतील. ओके, 9x वजा 7x याचं उत्तर किती आलं, 2x बरोबर 42 आणि 18 ची वजाबाकी करायचे, 12तून 8 गेले 4, हा एक हातचा इथं राहील 3, 3तून 1 गेला 2, 2x बरोबर किती झाले 24. म्हणून x बरोबर 24/2, 2 न 24 लागल्यानंतर उत्तर किती येणार आहे आपलं, 12 येणार आहे. x ची व्हॅल्यू आपली किती आली, 12 आलेली आहे. आपल्याला काय विचारलंय, तर त्यांची आजची वय विचार, आजचं वय जे आहे ते आईचं आजचं वय आहे 3x आणि मुलीचं आजचं वय आहे x. या ठिकाणी आपण मांडूया, आईचे आजचे वय बरोबर 3x. x ची व्हॅल्यू जी आहे त्या ठिकाणी टाकूया आपण, 3 गुणिले 12 बरोबर किती आलं, 36 वर्षे. आणि मुलीचं जे वय आहे बरोबर आहे x म्हणजेच किती, 12 वर्ष. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 36 आणि 12. आता ही जी उदाहरणं आहेत ही आपण सुरुवातीचा टप्पा आहे म्हणून या ठिकाणी सविस्तर सोडवत आहोत. नाहीतर आपल्याला आपली जर प्रॅक्टिस झाली तर आपण पर्यायामधून एक 10-15 सेकंदामध्ये याचे उत्तर काढू शकतो. ओके, 5व्या क्रमांकाचं उदाहरण घेऊया. उदाहरण आपल्या समोर आहे, वाचा सर्वांनी. राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी 1:5 होते,
परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:3 होईल, तर राकेशचं आजचं वय किती? पुन्हा एकदा मी प्रश्न वाचतो, अर्थ समजून घ्या सर्वांनी. राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी 1:5 होते, 5 वर्षापूर्वी. परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होत आहे? 1:3 होईल, तर राकेशचे आजचे वय किती? मग आता याची मांडणी करताना आपल्याला काय करायचं आहे, आपण 3 टप्पे करूया उदाहरण सोडवत असताना. अगोदर आपल्याला राकेश दिलेला आहे, मग राकेश आणि खाली घेऊया आपण संजय. ओके, यांची जी वय आहेत ती वय मांडताना आपण या ठिकाणी 3 कॉलम करूयात. पहिला जो कॉलम आहे तो आहे 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी एवढं होतं. मग 5 वर्षानंतर पुढे आपल्याला घ्यायचं आहे दोघांचं आजचे वय, आणि त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये घेऊया 5 वर्षानंतर. ओके, मग 5 वर्षापूर्वीचं जर वय म्हटलं 1:5, 1:5 म्हणजेच काय, तर याचा आपण म्हणू 1x म्हणजे काय, x झालं, आणि संजयचं किती झालं, 5x झालं. आता हे 5 वर्षापूर्वीच होतं, मग आजचं जर वय आपण काढलं तर या वयामध्ये किती मिळणार आहेत, 5 आपल्याला मिळवावे लागतील. मग हे वय झालं x अधिक 5, आणि संजयचं वय होईल 5x अधिक 5. पुढच्या कॉलम मध्ये आपण काय घेतलंय, 5 वर्षानंतर, म्हणजे आजच्या वयामध्ये आणखी 5 वर्ष वाढणार आहेत, म्हणजेच x अधिक 5 अधिक 5 खाली 5x अधिक 5 अधिक 5, आणि हे जर आपण पुढे घेतलं तर होणार आहे 5 आणि 5 10, म्हणजेच x अधिक 10, इथं 5x अधिक 10 हे त्यांचं 5 वर्षानंतरचं वय आहे. आपल्याला जे विचारलं असेल तो कॉलम आपल्याला शेवटी पाहायचा आहे. इथं काय विचारलेलं आपल्याला शेवटी, आजचं वय. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला सापडल्यानंतर आपल्याला फक्त हा आजच्या वयांचा कॉलम पाहायचा आहे, 5 वर्षापूर्वीचा आणि 5 वर्षानंतरचा पाहायचा नाही. आता त्याचं 5 वर्षानंतरचं जे गुणोत्तर आहे ते आहे 1:3. मग आपल्याला ठिकाणी याचं इक्वेशन तयार करावं लागेल. आपण खाली मांडूया समीकरण. ओके, या ठिकाणी राकेश आणि संजय, राकेशचं 5 वर्षानंतरचं आहे x अधिक 10, संजयचं आहे 5x अधिक 10, आणि ते गुणोत्तर आहे त्यांचं 1:3 म्हणजे 1/3. हे झालं आपलं इक्वेशन तयार. आता तयार झालेलं इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. ते सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर या ठिकाणी या पद्धतीने घ्यावं लागेल. 3 कंसाच्या बाहेर इथं x अधिक 10 बरोबर 1 कंसाच्या बाहेर 5x अधिक 10. तर बाहेरच्या पदाने आपण आतल्या पदाला गुणूया. इथं काय होणार आहे पहा, 3 ने x ला गुणल्यानंतर 3x अधिक 3 10 30 बरोबर 1 न गुणल्यानंतर पद तेच राहणार आहे 5x अधिक 10. ओके, आता हे सोडवूया आपण. काय होणार आहे पहा बरं, हे 3x इकडे घेतलं तर ते काय होतील, निगेटिव्ह होतील, आणि इकडे घेतलं तर हे काय होतील, निगेटिव्ह. म्हणून काय होणार आहे पहा, 5x हे 3x जे आहेत हे पॉझिटिव्ह आहेत, तिकडे आल्यावर काय झाले निगेटिव्ह, आणि 10 हे पॉझिटिव्ह आहेत, तिकडे आले निगेटिव्ह होतील. हे 30 वजा 10, इथं उत्तर आलं 20 बरोबर 2x बरोबर, हा गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल 20/2 बरोबर x, आणि 20 ला 2 ने भागल्यावर उत्तर येणार आहे 10 बरोबर x. x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली आहे 10. आणि आपल्याला जे विचारलंय राकेशचे आजचे वय किती, राकेशचं आजचं वय किती दिले आपल्याला, x अधिक 5. ओके, मग इथं करूया आपण राकेशचे आजचे वय बरोबर x अधिक 5
बरोबर. एक्स ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 10, ते एक्स मध्ये टाकून देऊ आपण. 10 अधिक 5 बरोबर 15 वर्ष. ओके. आणि जर समजा आपल्याला संजयचं विचारलं असतं, संजयचे आजचे वय, मग संजयचं आजचं वय हा मधला कॉलम आपण फक्त पाहायचा आहे, कारण हा आजचं विचारलंय. 5 वर्षानंतर जर विचारलं असतं तर आपण फक्त इथंच पाहिलं असतं. मग ते आहे 5x अधिक 5. ओके. मग x ची व्हॅल्यू किती आहे 10. 10 ने जर 5 ला गुणलं तर किती झालं, 10 5 50 आणि ते 5 मिळूया, याचं उत्तर येणार आहे 55 वर्ष. ओके. पण आपल्याला फक्त राकेशचं विचारलं होतं, राकेशचं उत्तर आहे 15 वर्ष. हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. आपण जर उदाहरण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर सोडवलं तर आपल्या उदाहरणामध्ये अजिबात चुका होणार नाही. ठीक आहे. पुढचं उदाहरण घेऊया आपण. पहा, उदाहरण वाचायचं सर्वांनी. महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. पहा, कुणाचं वय कुणाच्या निमपट आहे ते बारकाईने समजून घ्या. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे आजचे वय किती? पहा, बरेचदा उदाहरण फार सोपं असतं. फक्त उदाहरण देताना त्या उदाहरणाची जी मांडणी आहे ती मांडणी गुंतागुंतीची केलेली असते, त्यामुळे आपल्याला अर्थ लागायला वेळ लागतो. परंतु जर व्यवस्थित समजून घेतलं तर पटकन आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल. सुरुवातीला जे दिलेलं आहे ते पुन्हा एकदा पाहूया. पहिलं वाक्य, महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. म्हणजे निम्म कोणाचं आहे, महेशचं. बरोबर आहे. मग आपण कोणाला एक्स या ठिकाणी मानायचंय, सारंगला आपण या ठिकाणी काय करूया, एक्स मानूया. सारंगचे वय बरोबर एक्स. सारंगचं वय एक्स आहे. मग महेशचं जे वय आहे ते महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. मग पुढे काय करूया आपण, महेशचे वय बरोबर याच्या निमपट आहे म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला, 1/2 घ्यावं लागेल. ओके. आता वडिलांचं आजचं वय देखील आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ते किती आहे, 55 वर्ष. खाली लिहूया, वडिलांचे आजचे वय ते आहे 55 वर्ष. आता पुढं काय म्हटलंय पहा, आपण शेवटचं वाक्य घेतलं अगोदर, आता परत पाठीमागे जाऊया. 5 वर्षानंतर सारंगचं वय, 5 वर्षानंतर जर विचार केला तर सारंगचं आजचं वय किती आहे, हे आजचं वय आहे एक्स आहे. तर 5 वर्षानंतर किती होणार आहे, एक्स अधिक 5. हे कोणाचं झालं, सारंगचं. आणि 5 वर्षानंतर पुन्हा आपण वडिलांचा जर विचार केला, वडिलांचं आजचं वय 55 वर्ष आहे. तर 5 वर्षानंतर वडिलांचं वय सुद्धा किती होणार आहे, 55 अधिक 5 बरोबर 60 वर्षे. हे कुणाचं होणार आहे, वडिलांचे. ओके. म्हणजे 5 वर्षानंतर सारंगचं वय झालं एक्स अधिक 5 आणि वडिलांचं वय किती झालं, 60 वर्ष. आता 5 वर्षानंतरचं समीकरण आपल्याला मांडायचंय, हे लक्षात घ्या. 5 वर्षानंतरचे, या ठिकाणी काय करूया आपण, कंसात मी मेन्शन करतो समीकरण. मग 5 वर्षानंतरचा जर आपण विचार केला तर पुढे काय म्हटलंय, वाक्य रचना ज्या पद्धतीने दिलेली आहे त्या पद्धतीने समीकरण मांडावं लागेल. 5 वर्षानंतर सारंगचं वय, 5 वर्षानंतर सारंगचं वय किती झालं, एक्स अधिक 5. मग इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे अगोदर, एक्स अधिक 5 बरोबर हे त्याच्या वडिलांच्या त्या वयाच्या. तर त्या वयाच्या म्हणजे काय, इथं वय किती आहे, 60 वर्ष आहे, 25 वर्षांनी कमी आहे.
त्यावेळेला वडिलांचं वय किती होतं? 60 वर्ष. त्याच्यापेक्षा किती न कमी असेल? 25 वर्ष कमी असेल. म्हणजे ही तुमची मांडणी इथं ही करेक्ट येणं गरजेचं आहे. त्याच वेळेला ते समीकरण बरोबर येईल. पुन्हा एकदा तिची मांडणी सांगतो. 5 वर्षानंतर सारंगचं वय, 5 वर्षानंतर सारंगचं वय किती झालं? 1 अधिक 5 ते आपण घेतलं. हे वडिलांच्या त्या वयाच्या म्हणजे 60 वर्षाच्या 25 न कमी असेल. म्हणजे 60 वजा 25. आता हे आपण सोडूया. या ठिकाणी आहे x अधिक 5 बरोबर 60 मधून 25 वजा करा. शून्यातून येथे 10तून 5 गेले 5 आणि 5तून 2 गेले 3. ओके. या ठिकाणी हे 5 जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यानंतर ते निगेटिव्ह होतील. म्हणजे x बरोबर काय होणार आहे? 35 वजा 5. म्हणून x बरोबर 35 मधून 5 गेले किती आलं? 30 वर्षे. आणि आपल्याला कुणाचं का या ठिकाणी विचारलेलं होतं? महेशचं. आता x म्हणजे कुणाला मानले आपण? सारंग. म्हणजे हे झालं सारंगचे आजचे वय. सारंगचे आजचे वय किती आहे? 30 वर्षे. आणि पुढं आपल्याला काढायचंय कोणाचं? महेशचं. बरोबर आहे. आणि महेशचं वय जे आहे इथं पहिले दिले सारंगच्या वयाच्या निमपट आहे. आपण तोंडी देखील या ठिकाणी काढू शकतो. महेशचे आजचे वय याला आपण काय मानलेलं या ठिकाणी? 1/2. म्हणजे काय? 1/2 बरोबर 30/2. 30 ला 2 ने भागल्यानंतर उत्तर किती येणार आहे आपलं? 15 वर्ष. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलं महेश सातचं वय 15 वर्ष. पर्याय क्रमांक 4. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7 पहा सर्वांनी. हा एक वेगळा फॉर्मॅट आहे वयवारी वरच्या उदाहरणांचा. 3 भावंडांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर. हे गुणोत्तर दिले तुम्हाला आजच्या वयाचं. आणि हे गुणोत्तर आहे 5:3:2. आता या ठिकाणी प्रश्न विचारताना काय करतात? लहान भावंडाचं वय किती आहे? मोठ्या भावंडाचं किती आहे? मोठ्या भावंडाचा आणि लहान भावंडाच्या वयाचा फरक काढा किंवा बेरीज काढा. अशा कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके. आता या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे? 3 भावंडांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5:3:2 आहे. 5 वर्षानंतर नंतर म्हटलंय त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? 65 वर्ष होईल. हे कधीच होणार आहे? 5 वर्षानंतर. आता बरेचदा काय करतात मुलं उदाहरण सोडत असताना, प्लस आणि मायनस करताना काय करतात? फक्त 5 करतात. बरोबर आहे. पण या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे? 3 भावंड आहेत. म्हणजे कमी जरी करायचं झालं तर प्रत्येकाचं तेवढं वय आपल्याला कमी करावं लागेल. वाढवायचं जरी असेल तरी प्रत्येकाचं वय त्या ठिकाणी काय करावं लागेल? वाढवावं लागेल. मग या ठिकाणी प्रत्येकाचं जर आपल्याला काय करायचंय? 5 वर्षानंतर 65 होईल. मग आजचा जर विचार केला तर 65 मधून आपल्याला काय करायचंय? तिघांचं वय वजा करायचंय. तिघांचं वय किती वजा करावं लागेल? 5, 5 आणि 5. तिघांचं वय आपल्याला वजा करायचं म्हटल्यानंतर टोटल 15 वर्ष जर आपण त्यातून वजा केली तर तुम्हाला आजचं वय मिळेल. ओके. मग तिघांचं आपण या ठिकाणी काय करूया? 3 भावंडांचे आजचे वय पहिल्यांदा आपण काढून घेऊया. 3 भावंडांचे आजचे वय. आता 5 वर्षानंतरचं 65 आहे. मग आजचं वय तिघांच्या वयातून काय करूया आपण? 5-5 वर्ष कमी करूया आणि तिघांचं टोटल होणार आहे 15 वर्ष कमी. म्हणजे काय होईल? 65 वजा 15 बरोबर किती झाले? 50 वर्षे. हे त्यांचं काय झालं? आजचं वय झालं. ओके. आता याचं इक्वेशन तयार करूया आपण. समीकरण कशाचं? आजच्या वयाचं. मग आजचं वय काय आहे त्यांचं? 5:3:2. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय करूया? 5x अधिक 3x अधिक 2x बरोबर इथं काय म्हणूया आपण? आजचे वय. ओके. म्हणजे चूक होणार नाही.
बरोबर 50 वर्ष. बरेचदा काय होतं, उदाहरण सोपं आहे, घाईघाईमध्ये आपण काय करतो, 65 मधून फक्त 5 वजा करतो. म्हणजे तुमची जी व्हॅल्यू आहे ती 50 ऐवजी काय होते, 60 होते. आपण इक्वेशन सोडवायला जातो, परंतु पर्यायामध्ये आपल्याला उत्तर सापडत नाही. मग आता यांची बेरीज करा. 5x अधिक 3x अधिक 2x, 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर 50 वर्षे. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढूया. 10 गुणिले तिकडे गेल्यावरती भागिले होतील, म्हणजे x बरोबर 50 भागिले 10, म्हणून x बरोबर या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल. किती आलं, 5. x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली, 5 आलेली आहे. ओके. आता आपल्याला काय करायचंय, लहान भावाचे वय काढायचे. आपण तिघांचे देखील वय काढूया. या ठिकाणी म्हणूया मोठ्या भावाचे वय. मोठ्या भावाचे वय काय येणार आहे, या ठिकाणी 5x आहे. मग x ची व्हॅल्यू किती आली आहे, 5. 5 गुणिले 5 बरोबर 25 वर्ष. मधल्या भावाचे वय काढू आपण. मग याच्यानंतर परत तुम्हाला फरक, बेरीज असे कोणतेही बाबी विचारले जाऊ शकतात. मधल्या भावाचे वय आहे 3x, म्हणजेच किती झाले, 3 गुणिले 5 बरोबर 15 वर्षे. आणि आपल्याला विचारलं होतं लहान भावाचे आजचे वय, ते या ठिकाणी करूया, मांडूया आपण. लहान भावाचे वय बरोबर 2x, म्हणजेच 2 गुणिले 5 बरोबर 10 वर्ष. ओके. मग पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 1. आणि तुम्ही जर पर्यायांचा जर विचार केला तर तिघांचे देखील वय या ठिकाणी दिलेत, 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष. प्रश्नामध्ये कुणाचं विचारलं ते बारकाईने आपण पाहायचंय आणि मग सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. एक, प्रत्येक प्रश्नाचा फॉर्मॅट वेगवेगळा आहे. 3 बहिणींच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 8:5:3 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती, 84 वर्ष होती. तर मोठ्या बहिणीचे वय किती. आता इथं काय म्हटलंय पहा, 4 वर्षापूर्वी त्यांचं वय किती होतं, 84 होतं. आता आपल्याला काढायचंय आजचं काढायचं म्हटल्यानंतर हे 4 वर्षापूर्वी एवढं होतं. आजचं जर आपण विचार केला तिघींच्या वयांचा, मग आजचं वय जे आहे तर तिघींचं सुद्धा कितीने वाढणार आहे, 4 अधिक 4 अधिक 4, म्हणजे टोटल 4 आणि 4 8 आणि 4 12 वर्ष वय तिघींचं देखील वाढणार आहे. आणि आपण घाईघाईमध्ये काय करतो, लगेच 4 वाढतो. 84 4 88, ते समीकरण आपलं सुटत नाही. हे 12 झालं. मग आजचं वय जे आहे तिघींचं जर विचार केला, आजचं वय 4 वर्षापूर्वीचं तिघींचं वय 84 होतं आणि आजचं वय 4 अधिक 4 अधिक 4, 4 त्रिक 12, म्हणजे 84 अधिक 12 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 96 वर्ष. ओके. पण आपल्याला काय आजच्या तिघींच्या वयांची बेरीज विचारलेली नाही. प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला, मोठ्या बहिणीचे आजचे वय किती. मग आपण त्याचं काय करूया, समीकरण मांडूया. त्याचं समीकरण काय होणार आहे, एकच्या फॉर्मॅट मध्ये घेऊया. 8x अधिक 5x अधिक 3x बरोबर 96. ओके. यांची बेरीज करा. 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, हे 16x बरोबर 96. म्हणून आता या ठिकाणी 16 गुणिले आहेत, इकडे आल्यानंतर काय होतील, भागिले होतील. म्हणजे x बरोबर 96 भागिले 16, 16 एक 16, 16 96. या ठिकाणी x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आलेली आहे, 6 आलेली आहे. आपल्याला काय करायचंय, आता त्यांच्या आजच्या वयामध्ये ते टाकायचंय. म्हणून काय करूया आपण, मोठ्या
बहिणीचे वय. मोठ्या बहिणीचं वय किती आहे या ठिकाणी 8x आहे, बरोबर 8x बरोबर x ची व्हॅल्यू किती आहे 6, 8 गुणिले 6 बरोबर 48 वर्ष झालं मोठ्या बहिणीचं वय. मग आपण मधल्या बहिणीचे वय काढूया. ते किती दिलेले आहे आपल्याला 5x, म्हणून 5 गुणिले या ठिकाणी x ची व्हॅल्यू आहे 6, त्याचं उत्तर आलं 30 वर्ष. हे 48 हे 30 आणि लहान बहिणीचे वय ते आहे 3x, म्हणजेच 3 गुणिले 6 बरोबर 18 वर्ष. आता तुम्ही यांची जर बेरीज केली 48 अधिक 30 अधिक 18 तर त्यांची बेरीज किती येते 96 वर्ष येते. ओके, म्हणजे आपलं उत्तर आहे मोठ्या बहिणीचे आजचं वय 48 वर्ष. आणि पर्यायामध्ये तिघींचं देखील वय आपल्याला दिलेलं आहे. पुढचा एक प्रश्न पहा. 1 वर्षापूर्वी, हा देखील एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. विजय व सागर यांच्या वयाचं गुणोत्तर 6:5 होते. प्रश्न पुन्हा एकदा बारकाईनं पहा. 1 वर्षापूर्वी विजय व सागर यांच्या वयाचं गुणोत्तर 6:5 होते. 1 वर्षानंतर पहा त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती झालं 1916. तर सागरचं आजचं वय किती. मग या ठिकाणी आजचं वय जे आहे आपल्याला 1 वर्षापूर्वीच दिलेलं आहे. आपण या ठिकाणी मांडूया. 1 वर्षापूर्वी पुढे म्हणूया आजचे आणि पुढे म्हणूया 1 वर्षानंतर. हे 3 कॉलम करायला विसरायचं नाही, म्हणजे आपलं मांडणी चुकणार नाही. इथं पहिलं काय दिलंय तुम्हाला विजय आणि खाली दिलंय सागर. मग विजयचं जे आहे ते 1 वर्ष किती होतं 6x आणि सागरचं होतं 5x. आता हे 1 वर्षापूर्वीच होतं. आजचं जर आपण विचार केला तर ते काय होणार आहे 6x अधिक 1 5x अधिक 1 आणि आणखी 1 वर्षानंतर काय होणार आहे या वयामध्ये आणखी 1 मिळवला जाईल, म्हणजेच काय होईल 6x अधिक 1 अधिक 1 इथं 5x अधिक 1 अधिक 1 म्हणजे याचे उत्तर काय येणार आहे इथं 6x अधिक 2 आणि खाली येणार आहे 5x अधिक 2. ओके, हे त्यांचं 1 वर्षानंतरचं झालं. आणि ते जे गुणोत्तर आहे 1 वर्षानंतरचं ते 1916 आहे. परंतु आपल्याला 1 वर्षानंतरचं विचारलेलं नाही, इथं विचारताना मात्र आजचं विचारलंय. मग तुम्हाला 1 वर्षापूर्वी आजचं आणि 1 वर्ष हे तिन्ही कॉलम आपल्या या ठिकाणी झालेले आहेत. मग आपल्याला मधला कॉलम काढायचा आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी खाली काय करूया आता समीकरण मांडूया. समीकरण काय होणार आहे इथं विजय खाली घेऊया आपण सागर बरोबर 6x अधिक 2 छेद 5x अधिक 2 आणि समीकरण मांडूया. समीकरणामध्ये गुणोत्तर घेऊया 19/16. या ठिकाणी आता क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. 16 कंसात 6x अधिक 2 बरोबर 19 कंसात 5x अधिक 2. बाहेरच्या पदाने आतल्या पदाला गुणून घ्या. 96x अधिक 16 32 बरोबर 19 5 95x अधिक 19 38. आता या ठिकाणी 95x पॉझिटिव्ह इकडे आल्यावर ते निगेटिव्ह होतील. 96x वजा 95x बरोबर 38 हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतील. ओके, पुढे काय होणार आहे 95 मधून 96 मधून 95 गेले म्हणजे x बरोबर 38 वजा
32 किती येणार आहे 6. या ठिकाणी x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली आपली 6 आलेली आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे सागरचे आजचे वय. ओके, आपण दोघांचं पण काढू. या ठिकाणी पहिल्यांदा घेऊया आपण विजयचे आजचे वय. ओके, विजयचं आजचं वय किती आहे 6x अधिक 1. या ठिकाणी एक ची व्हॅल्यू आहे 6 म्हणजे काय होईल 6 6 36 आणि 1 37 वर्ष. आणि पुढे आहे सागरचे आजचे वय. ओके, सागरचं आजचं वय जे आहे ते या ठिकाणी आपल्याला काय दिलंय 5x अधिक 1 म्हणजे 5x अधिक 1 बरोबर x ची व्हॅल्यू आहे 6 6 पंचे 30 अधिक 1 बरोबर 31 वर्षे. आणि आपल्याला विचारलेलं आहे सागरचं उत्तर आहे 31 वर्ष, पर्याय क्रमांक 1. आणि जर आपल्याला जर 1 वर्षापूर्वीच विचारलं असतं तर या ठिकाणी याला गुणावं लागलं असतं. 1 वर्षानंतरच विचारलं असतं तर या ठिकाणी व्हॅल्यू काढून आपल्याला +2 करावं लागलं असतं. ओके, हा एक वेगळा फॉर्मॅट होता. आता शेवटचं एक उदाहरण घेऊया आपण, ते देखील वेगळ्या प्रकारचं एक आहे. फक्त त्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. अर्थ समजला की मग आपल्याला मांडणी करायला सोपं जातं. ठीक आहे, उदाहरण आपल्या समोर आहे. उदाहरण आपण पहिल्यांदा वाचून घेऊया, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया. काय दिले आपल्याला वडिलांचं आजचं वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे मुलाचं वय जे आहे वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करूया घेताना लगेच मुलाचे आजचे वय लहान जे आहे त्याला आपण नेहमी x मानायचं. मुलाचे आजचे वय आपण काय करूया x घेऊया. आता वडिलांचं जे आहे ते मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. मग खाली घेऊया वडिलांचे आजचे वय 4 पट म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचंय गुणाकार करायचा आहे. म्हणजे x गुणिले 4 बरोबर किती आलं 4x. हे झालं वडिलांचं वय. पुढे काय म्हटलंय ते पाहूया आपण. आणखी 4 वर्षानंतर ओके खाली आपण करूया 4 वर्षानंतर. मग 4 वर्षानंतर मुलाचे वय किती होणार आहे. पहिलं होतं x मध्ये आपल्याला काय करायचं 4 मिळवायचंय आणि वडिलांचे किती आहे या ठिकाणी 4x आहे. मग त्यांच्या वयामध्ये देखील किती मिळणार आहेत 4x अधिक 4 मिळणार आहेत. हे 4 वर्षानंतरचं मुलाचं वय झालं x अधिक 4, वडिलांचं झालं 4x अधिक 4. ओके, आता पुढे काय म्हटलंय पहा, मी पुन्हा एकदा सांगतो. वाक्यात जशी रचना दिलेली आहे त्याच पद्धतीने इक्वेशन मांडायचं, नाही तर आपलं उत्तर चुकेल. आणखी 4 वर्षानंतर म्हणजे आपण ऑलरेडी काढलेलं आहे. वडिलांचं वय अगोदर कुणाचं घेतलं या ठिकाणी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या 3 पट होईल. आता अगोदर काय करायचं पुन्हा एकदा बारकाईनं पहा. वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या तिप्पट. म्हणजे अगोदर इक्वेशन मांडताना वडिलांचं 4 वर्षानंतरचं वय घ्या, ते आहे 4x अधिक 4. हे वय मुलाच्या त्या वेळेचं म्हणजे किती आहे x अधिक 4. याच्या किती पट होणार आहे 3 पट होणार आहे. 3 पट होणार आहे म्हणजे काय करायचंय गुणाकार. म्हणजे 3 कंसाबाहेर घ्या आणि x अधिक 4 करा. पहा हे समीकरण कसं मांडलंय ते बारकाईनं पहा. वाक्य रचना पहा. आणखी 4 वर्षानंतर म्हणजे 4x अधिक 4 हे वडिलांचं वय. अगोदर वडिलांचं घेतलंय म्हणून इक्वेशन मध्ये पण आपण वडिलांचंच घेतलं. मुलाचं म्हटलं असतं आधी मुलाचं घ्यावं लागलं असतं. वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या म्हणजे x अधिक 4 किती होईल या वयाच्या तिप्पट होईल. तिप्पट गुणाकार करायचं म्हटल्यानंतर 3 तुम्हाला कंसाच्या बाहेर घ्यावं लागेल. आता परत सोडवू याला 4x अधिक 4 बरोबर. आता 3 कंसाच्या बाहेर आलेला आहे कारण आतल्या प्रत्येक पदाला आपल्याला गुणायचं आहे. ओके, मग तो गुणाकार काय होईल 3 जर आपण या ठिकाणी x ला गुणलं तर काय होईल 3x अधिक 3 चौक 12 बरोबर आहे. मग आता या ठिकाणी 3x पॉझिटिव्ह आहेत
ते जर आपण लेफ्ट साईडला गेले तर ते काय होतील, निगेटिव्ह होतील. म्हणजेच 4x वजा 3x बरोबर, आता हे निगेटिव्ह इकडे आलं, पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर काय होतील, निगेटिव्ह होतील. हे 12 धनचे ऋण होतील. 12 वजा 4. 4x मधून 3x गेले किती आले, x बरोबर 12 4 गेले 8. मग या ठिकाणी आपली x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली, 8 आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, मुलाचं आजचं वय विचारायचंय, काढायचं आहे. मुलाचं आजचं वय या ठिकाणी ऑलरेडी किती मानलेलं आहे, x मानलं आहे. मग खाली घेऊया, मुलाचे आजचे वय बरोबर x बरोबर 8 वर्षे. आणि जर आपल्याला वडिलांचे आजचे वय विचारले असते तर ते किती आहे, 4x आहे. मग ते किती होणार आहे या ठिकाणी, 4 गुणिले 8 बरोबर 32 वर्ष. ओके. आणि 4 वर्षानंतरच घेतलं असतं तर 8 आणि 4 12, 32 आणि 4 36 झालं असतं. आपल्याला या ठिकाणी कोणाचं विचारलेलं होतं, मुलाचं विचारलं होतं. मग मुलाचं जे वय आहे आजचं वय ते किती येणार आहे, 8 वर्ष येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. ठीक आहे. आज आपण वैवारिकेच्या या तासिकेला 10 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. आणि ती वेगवेगळ्या फॉर्मॅटची प्रत्येक उदाहरण आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सगळी एका फॉर्मॅटची उदाहरण होती. पूर्वी म्हटल्यानंतर मायनस करायचं आहे, नंतर म्हटल्यानंतर प्लस करायचं आहे. वाक्य रचना बारकाईने समजून घ्यायच्या आहेत. कुणाचं गुणोत्तर कुणाशी कसं मांडायचं आहे हे जर आपण व्यवस्थित मांडलं तर निश्चितपणे आपल्याला ते उदाहरण बरोबर सोडवता येणार आहे आणि आपल्याला 2 गुण या टॉपिकचे मिळणार आहेत. ओके. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.